दरम्यान अशोक खरातच्या संस्थेला पाणी ही मातोश्रीवरून मॅडमच्या आग्रहाखातर आलं. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी गंभीर आरोप केलाय. ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल असं म्हात्रे म्हणतायत. खरातच्या संस्थेला दिलेल्या पाण्यावरून गंभीर आरोप सुद्धा करण्यात येत आहेत. त्यामुळे शीतल म्हात्रे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूयात. शीतल म्हात्रे असं म्हणतात की क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आलेली होती म्हणे. यही तो नहीं ताज का राज. उभाटाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ताज का राज फुटला तर त्यांच्या तोंडचं पाणी सुद्धा पळेल. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. शीतल म्हात्रे असा दावा करतायत की जी पाण्याची जोडणी करण्यात आली होती ती मातोश्रीवरून मॅडमच्या आग्रहाखातर करण्यात आली होती, असं ट्विट त्यांनी केलं. आपण कसं पाहता याकडे? मी हसू शकते याच्यावर. म्हात्रेंची केविलवाणी धडपड बघून मी फक्त हसू शकते. काय आहे माहितीये का, एप्रिल 15च्या पुढे विधान परिषदेच्या जागांची चर्चा जोरात सुरू होईल किंवा कदाचित ती आता या 5-6 दिवसात सुरू होईल. राज्यसभेला ज्या पद्धतीने त्यांच्याकडच्या अक्षरशः 4-5व्या फळीतल्या एका महिलेने नीलम गोरे आणि म्हात्रे यांच्यावर मात केली आणि म्हात्रेचा आणि नीलम गोरेचा जो सेल्फ गोल झाला त्यानंतर दोघी अतिशय धाडकन अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. आणि आताच्या असणाऱ्या विधान परिषदेत आपल्याला जागा मिळाली पाहिजे याच्यासाठी मी किती मोठी भाट, तू किती मोठी भाट अशी एक स्पर्धा चालू आहे. ती भाटगिरी करण्यासाठी सभागृहाच्या आत नीलम गोरे आणि सभागृहाच्या बाहेर शीतल म्हात्रे धडपडतात. बिचारींच्या कितीही त्यांनी धडपडी केल्या तरी आले शिंदेच्या मनात तिथे कोणाचे चालेना. त्यामुळे त्यांनी भाटगिरी करताना सुद्धा त्याचे जरा आधार वगैरे घेऊन बोलावं, कारण मी जेव्हा आधार घेऊन बोलेन तेव्हा पळता होई थोडी होईल. पण सुषमाजी, आपण सुद्धा हे प्रकरण लावून धरलेलं होतं. मात्र याच्यामध्ये आता आणखीनच अनेक राजकीय नेत्यांची नवीन नावं सुद्धा समोर येत आहेत, अनेक कनेक्शन्स जोडली जात आहेत. आपण कसं पाहता याकडे? कारण या एकंदरीतच हे प्रकरण आता आणखीनच नवे रंग धारण करत आहे. हे प्रकरण फक्त महिला लैंगिक शोषणापुरती याची व्याप्ती मर्यादित नाही. हे प्रकरण त्यापेक्षा खूप गंभीर आहे. महिला लैंगिक शोषणाचा संबंध महिला आयोगाशी फार जवळचा येतो आणि महिला आयोगच त्यात गुंतलेलं असेल तर गंभीर आहे. म्हणून चाकणकरांच्या नावाची चर्चा खूप झाली, पण एकट्या चाकणकर गुंतलेले आहेत असा मात्र माझा दावा अजिबात नाही. यामध्ये असणारी जी अनेक नावं आहेत त्या नावांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. दीपक केसरकर सारख्या माणसाची आणि त्याच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. तटकरेंच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. तटकरे आणि खरात यांचे फायनान्शियल काही रिलेशन आहेत का त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीने काही लायझनिंगची कामं झाली ती लायझनिंगची कामं कोणाची आणि कशी झाली यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मला खात्री आहे की शिंदेचे अर्धे अधिक मंत्री हे बंधुबुवाच्या नादाला आहेत. म्हात्रेंनी माझं तोंड उघडायला लावू नये, कारण म्हात्रेंनी आधी आपल्या लोकांकडे बघावं की जे तंत्र मंत्र करण्यातच पारंगत आहेत आणि त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही, त्यामुळे ते आधी त्यांनी बघितलं पाहिजे. नक्कीच. धन्यवाद सुषमाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या खरातच्या संस्थेला पाणी मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर आला असा दावा जो शीतल म्हात्रे यांनी केलेला होता, तो दावा जो आहे तो सुषमा अंधारे यांनी हाणून पाडलेला आहे.